इथं जे सकाळपासून शेतकरी आज दुसरा दिवस आहे आंदोलनासाठी बसलेले, त्यांच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी आलेले. आपण जाणून घेऊ. माझं नाव लालू सावंत, बुटेगाव. इथं जे लोकांना जे समोर ते महामार्ग नांदेड, तर हे 1/4 रक्कम सुद्धा भेटणार नाही. याच्याकरता जे मी पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संघटित कामगार शरद पवार गट, तर ह्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आमचे मामा किंवा मित्रमंडळी, हे जे आमचे नातेवाईक वगैरे जे, आणि गोरगरिबाला हे जो याच्यावर अन्याय व्हायला लागला, सरकारने याची दखल घेण्यात यावं, नाहीतर हे आंदोलन छेडलं जाईल. लवकरात लवकर सरकारने याची लवकर मान्यता द्यावं आणि यांना योग्य ते भाव देण्यात यावं, ही माझी नम्र विनंती. म्हणजे प्रशासनाकडून जे शेतकऱ्यांचे जे बसलेले इथं त्यांना विचारपूस सुद्धा केली जात नाही, मग उलटी मस्करी केली जाते. हे आपण जे झाड बघताय, या झाडाला त्यांनी जर तुम्हाला माहीत नाही तर मी सांगतो, 92 रुपये ते 100 रुपये किंमत काढली आपल्या मागच्या झाडाची, ती पण 5 पट्टीमध्ये. ही मस्करी थांबवण्यासाठी कुठं पवार साहेबांना याच्यात तुम्ही कल्पना द्याल का? हा, याच्यात आम्ही जे येतं समजा मंत्रालयामध्ये जे येतं, आमचे जे खासदार आहे कल्याण काळे, यांच्या पण मी कानावर टाकणार आहे की बाबा हे जे आहे की शेतकरी जो अन्याय होत आहे की हे कुठेतरी थांबवायला पाहिजे. आणि हा जे सरकार आहे की हे जे हलगर्जीपणा करतं आणि हे दुर्लक्ष करतं, तर यांनी ताबडतोब यांचं जे तर समजा काही कोणी आत्महत्या वगैरे काही केली, काही समजा काही झालं, एखादं आता लोक जे आहेत, गोरगरीब जे लोक आहे, जे 1/4 रक्कम सुद्धा भेटणार नाही, आता हे लोक जर परेशान आहे, त्यांचं कर्ज वगैरे झालेलं आहे, आणि ते जे आज 1 करोडचा भाव आहे तुम्ही 25 लाख रुपयांनी द्यायला लागले, तर हे अन्याय व्हायला लागला. तर ही सरकारने जी दखल घ्यायला पाहिजे. याच्याकरता शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या संघटित कामगारांचा मी मराठवाडा अध्यक्ष आहे, हे सरकारला सूचना देतो आणि यांनी लवकरात लवकर, नाहीतर आम्ही आमची जी संघटना आहे यांना फुल आमचा पाठिंबा आहे, आणि 2 दिवसात त्यांनी निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही आमचे जे पदाधिकारी मिळून यांना सगळं सपोर्ट करून आम्ही रॅली काढू आणि यांना सपोर्ट करू. हे कदम मंडळी वगैरे जे हे सगळे लोक, जे आमची मित्रमंडळी वगैरे, सगळ्याची समोर देवमूर्ती, तर हे लोकांनी यांच्यावर जो अन्याय व्हायला लागला, हे सरकारने दखल जर नाही घेतली, तर आम्ही यांना सगळं जे समाज जातीभेद न करता आम्ही जे आमचे संघटना आहे छावा वगैरे, हे ते आम्ही सगळे एकजुटीने येऊ आणि जरांगे पाटील यांच्या सुद्धा कानावर टाकू. मराठा, ह्या जे आमचं जे मराठा, एक मराठा, लाख मराठा, करोड मराठा, यांना सुद्धा बोलून आम्ही फार मोठं आंदोलन करू. हे सरकारने लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावं, ही माझी नम्र विनंती आहे. जसं आपल्यासोबत होते शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर येत्या 2 दिवसात प्रशासनामार्फत काही हालचाली करण्यात येत नाही, त्यांच्याकडून पुढाकार घेण्यात येत नाही, तर ते स्वतः पवार साहेबाला सांगून, खासदार कल्याण काळे साहेबाला सांगून याच्यात मोठी भूमिका घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आणि शेवटी सांगताना त्यांनी हे देखील सांगितलं, एक मराठा लाख मराठा याप्रमाणे दादांच्या कानावर, मनोज जरांगे पाटील यांच्या कानावर टाकून देखील पुढील भूमिका तीव्र करण्यात येईल, हे त्यांनी सांगितलंय.